नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन भागात नवीन रांगोळ्यांसोबत तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आधीच्या भागात सांगितल्याप्रमाणे आपण आजपासून तुळशी विवाह विशेष रांगोळ्या बघतो आहोत. तर आजच्या भागात आपण 2 रांगोळ्या बघतो आहोत आणि दोन्ही पण रांगोळ्या अतिशय सोप्या पद्धतीने कमी कलरमध्ये आणि कमी वेळेत काढता येतील अशाच आहेत. तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर रांगोळ्या आवडल्या तर नक्की ट्राय करून बघा. त्यानंतर लाईक करायला, कमेंट करायला आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. तर तुळशी विवाह हा विष्णू भगवान यांच्याशी तुळशीचा विवाह लावला जातो. म्हणजे कार्तिक शुद्ध एकादशीपासून तर कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह म्हणजे करण्याचा प्रथा आहे. म्हणजे असं मानलं जातं की या दिवशी श्री विष्णू झोपेतून जागे होतात आणि चातुर्मास संपतो. आणि तुम्हाला हे पण माहिती आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशी मातेला किती महत्त्व आहे. हिंदूंच्या कुटुंबासमोर प्रत्येकाच्या घरासमोर तुळशीचं वृंदावन असतं. छोटं का होईना, कुंडी का होईना असतेच. आणि त्या तुळशीच्या झाडाची रोज पूजा केली जाते. दिवा वगैरे, अगरबत्ती, रांगोळी काढले जाते. आणि तुळशी विवाह एक व्रत मानले जाते आणि हे व्रत केल्याने जो कर्ता असतो त्याला कन्यादानाचं फळ मिळतं असं मानलं जातं. आणि तुळशी विवाहानंतरच आपले जे लग्न कार्य असतात ते चालू होतात. शुभ कार्य आणि लग्न कार्य चालू केले जातात. म्हणजे आपली जी पूजा असते त्या पद्धतीनेच तुळशी विवाह लावला जातो. म्हणजे ते उसाचे पेरं वगैरे आणले जातात. तुळशीला काय ठिकाणी साडी नेसवतात. म्हणजे असं रांगोळी वगैरे, परत आजूबाजूच्या लोकांना बोलवून तुळशीची पूजा केली जाते. लग्न लावलं जातं. मंगलाष्टक म्हटलं जातं. आपले जसं लग्न असतं सेम तसंच. तर बघू शकता ही पहिली रांगोळी. आपण आधी तुळशीचं वृंदावन काढून घेतलं आहे. त्याला 2 कलर कॉम्बिनेशन वापरले. एक राणी कलर आणि म्हणजे असा थोडा डार्क गुलाबी कलर आणि एक फेंट गुलाबी कलर असं कॉम्बिनेशन वापरलं आहे. त्यात एक स्वस्तिक काढून घेतलं आणि बाजूने केशरी आणि पिवळ्या कलरमध्ये एक मोठा सर्कल काढून घेतला आहे. खूप सोपी रांगोळी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. आपण अजून काही दिवस तुळशी विवाह विशेषच रांगोळ्या बघणार आहोत आणि सर्व रांगोळ्या अतिशय सोप्या आहे. तर तुम्ही व्हिडिओ मिस करू नका, नक्की बघा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्स असतील त्यांनाही आपल्या रांगोळ्या बघायला भेटतील आणि पटकन काढायला पण भेटतील, सोप्या सुंदर. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला रोज सोप्या सुंदर युनिक रांगोळ्या बघायला भेटत जाणार आहे. आणि जेव्हा सबस्क्राईब करता तेव्हा बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नावाचा ऑप्शन असतो त्यावर क्लिक करा, म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल. तर बघू शकता आपली रांगोळी पहिली एकदम सोपी, सुंदर, दिसायला पण किती सुंदर दिसते बघा. ही दुसरी रांगोळी. 2च रांगोळ्या बघतो कारण त्या थोड्या मोठ्या वेळ लागणार आहेत, त्यामुळे जास्त बघितला तर व्हिडिओ मग मोठा होऊन जाईल. आधी बेसिक आपलं तुळशी वृंदावन काढून घ्यायचं आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही कलर कॉम्बिनेशन वापरू शकता. यात मी चॉकलेटी कलर भरला आहे. आणि त्यात आपल्याला थोड्याशा विटा दाखवायच्या आहे.
त्यामुळे टूथपिकने अशा रेषा काढून घेतली. विटांचा आकार देतोय आपण त्याला. रांगोळ्या नक्की ट्राय करा मैत्रिणींनो. हळदी कलर असं बॅकग्राऊंडला टाकून घेतोय आपण एक सर्कल रिंग वापरून. आणि आता तुळशीचे फांद्या आणि पानं काढायचे. साईडने असे ॲज अ बॉर्डर म्हणून आपण टिपके काढून घेतोय. तुम्ही प्लेन बॉर्डर काढली तरी चालते. हे तुम्ही बोटाच्या मदतीने पण करू शकता. तो आकार मी ब्रशच्या साहाय्याने केला आहे. तर ह्या दोन्ही रांगोळ्या कशा वाटल्या आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. भेटूया अशाच छान छान रांगोळ्यांसोबत पुढच्या भागात. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा. दारासमोर रोज रांगोळी काढा. धन्यवाद. बाय बाय.